डाळ 4-5 तास भिजवून घेतलेली आहे. भिजवून पाणी काढून ठेवलं आहे. आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर बारीक चिरून घेतलेला आहे. आला लसूण मिरची ठेचून घेतलेला आहे. एक थोडा गरम मसाला आणि मिरची थोडीशी बारीक चिरून घेतलेला आहे. कढीपत्ता आणि बडेसोप आणि धणे थोडंसं वाटून घेतलेलं जाड. मीठ, हळद, जिरं, थोडंसं ओवा, तिखट, थोडी डाळ टाकायला. पाणी नाही घालायचं. वाटून घेतलेलं आहे. बारीकच वाटलं, जाड नाही. मीठ, हळद, मिरची थोडीशी, जिरा आणि गरम मसाला, आला लसूण मिरची, बडेसोप आणि धणे, थोडा कढीपत्ता तुकडे करून घेते बारीक चिरून. बारीक चिरलेलं कोथिंबीर, बारीक चिरलेलं कांदा, बारीक चिरलेली मिरची, डाळ ठेवलेली आहे ना. मिक्स करून घेते. छोटे छोटे वडे. मंद करायचं, असं एवढं फास्ट नाही करायचं. मी हिंग विसरलेला आहे, घातलेला आहे. गॅस बंद करून भाजायचं, फास्ट नाही करायचं. बघ कुरकुरीत, वरून कुरकुरीत, आतून मऊ. गॅस मंद करून कुरकुरीत भाजून घ्यायचं. डाळ वडा सॉस बर पण खाऊ शकता तुम्ही, चटणी बर खाऊ शकता.